दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आता परभणीत दाखल झाल्यात। सुप्रिया सुळेंकडून सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यात आली। सुळेंकडून सूर्यवंशी कुटुंबियांच्या मागण्यांवर चर्चा देखील करण्यात आलेली आहे। न्याय मिळाल्यावर आर्थिक मदत घेण्याची भूमिका घेतली आहे। पण बघतोय सुप्रिया सुळेंकडून सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। तर आपण दृश्य बघतोय। न्याय मिळाल्यावरच आर्थिक मदत घेऊ अशी भूमिका या कुटुंबियांनी घेतली आहे। सुप्रिया सुळेंकडून सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यात आली तेव्हाची ही दृश्य। आपले प्रतिनिधी परभणीचे दिवाकर बाने आपल्यासोबत जोडले गेले। दिवाकर, काय अपडेट्स? सौरभ, जोपर्यंत आम्हाला आर्थिक मदत घ्यायची आम्ही जर स्वीकारायची असेल तर आम्हाला न्याय द्या, ही भूमिका सूर्यवंशी परिवाराची आहे। एकंदरीत बघितलं तर परभणी जाळपोळमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता, परंतु अद्यापही त्यांना काही न्याय भेटलेला नाहीये। त्यांच्या आईची मागणी हीच आहे की जी अजित पवार जेव्हा आले होते त्यांनी शासकीय नोकरीचं देखील त्यांचं जे लहान मुलगा आहे सोमनाथचा जे छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी शासकीय नोकरी देखील देण्यात येणार होते असं त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु ती देखील ते स्वीकारणार नाहीये। जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत ते आर्थिक मदत स्वीकारतील ना कुठली नोकरी शासनातर्फे देण्यात येईल ती पण स्वीकारणार नाही। सौरभ, दिवाकर, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।